नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. अल्पवयीन मुलीचा कपडे बदलण्याचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करून दोघा जणांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यामध्ये घडली आहे. यातील पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. अल्पवयीन मुलगी 4 महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत 2 आरोपी आहेत. त्यातील एक अल्पवयीन आरोपी आहे. आरोपी अखिल राजेंद्र होले, वय वर्ष 22, राहणार होलेवाडी, तालुका खेड, याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार घरात अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी कपडे बदलत असताना तिचा व्हिडिओ काढून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत नात्यातीलच युवकांसह दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची बाब उघड झाली. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानं ही गोष्ट समोर आली आहे. राजगुरुनगर शहरालगतच्या होलेवाडी येथे ही घटना घडली. सदरची घटना मार्च ते जून या कालावधीत घडली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 2 युवकांच्या विरोधात बलात्कार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे शहरासह परिसरातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अखिल राजेंद्र होले, वय वर्ष 22, याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीचा गुपचूप व्हिडिओ काढून मुलीच्याच नात्यातील तरुणानं मित्राला तो दिला. आई नोकरीनिमित्त कामावर गेली असताना तर आजी आजोबा शेतावर गेले असताना पीडिता घरात एकटीच होती. तेव्हा आरोपी अखिल होले याने व्हिडिओ दाखवून तिला तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराचा व्हिडिओ देखील आरोपीनं काढला होता. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची त्यानं धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 1 जून ते 15 जून या कालावधीत पुन्हा दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. नंतर हे वारंवार घरी येऊ लागल्यानं आजीनं त्यांना चांगलंच खडसावलं. त्यानंतर काही दिवस हे प्रकार बंद झाले. दरम्यान वजन आणि पोट वाढल्याचं मुलीच्या लक्षात आल्यानंतर मुलीनं ही घटना तिच्या मामीला सांगितली. मामीने घरी येऊन तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचं समोर आलं. त्यानंतर खेड पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी तक्रारही दाखल केली. मार्च 24 ते जून 2024 या कालावधीत वेळोवेळी 2 युवकांनी पीडित मुलगी अल्पवयीन असताना सुद्धा तिच्यावर अत्याचार केले. मुलीच्या पालकांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. यावरून दोन्ही युवकांवर बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास सध्या खेड पोलीस करतात. चाकण MIDC अंतर्गत औद्योगिक गाव म्हणून लौकिक असलेल्या खालुंब्रे ग्रामपंचायत हद्दीत इंद्रायणी नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी आहे. येथील कचरा खराबवाडी दगडखाणीत गेले 2 दिवस गावाचा कचरा आणला जात असल्याची चर्चा असून तिथे देखील विरोध होण्याची शक्यता झाली आहे. औद्योगिक ग्रामपंचायती केवळ कागदावर घनकचरा व्यवस्थापन करत आहेत का? या औद्योगिक गावांनी देखील विनाप्रक्रिया सांडपाणी ओढे नाले यात सोडून इंद्रायणी नदी प्रदूषण वाढवले असल्याची परिस्थिती आहे. सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक असून येथील एकूणच स्थिती गोंधळाची झाली आहे. खेड तालुक्यात शाळू, ज्वारी इत्यादी पिकावर चिकटा, काळा मावा याचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. त्यामुळे ज्वारीचे बोंडस हे देखील काळे पडू लागले असून त्यामुळे उत्पादन प्रचंड घटणार असल्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शाळू, ज्वारी यांना आता चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काळा मावा, पांढरा मावा आणि चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे सगळीकडेच. चाकण आंबेठाण रस्त्यावर बेशिस्त वाहन चालक वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. जे शिस्त व नियम पाळतात त्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत फोटो काढत आहेत. मागील काही दिवसात चाकण आंबेठाण रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि प्राणघातक अपघातांचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज या रस्त्यावर नियमितपणे वाहतूक कोंडी होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने रानमाळा या ठिकाणी आयोजित बैलगाडा शर्यतीत 4थ्या दिवशी कडूसचे माजी उपसरपंच पंडित मोडफे, शुभम खळदकर, मैत्री ग्रुप बैलगाडा संघटना याने 11 सेकंद 17 मिलीमध्ये घाट पार करत घाटाचा राजा व नंबर 1 फायनलच्या किताबाचा मानकरी ठरला. या यात्रेत सुमारे 750हून अधिक बैलगाडी धावले.
चाकणमधील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे। विविध खासगी प्रशाला आपल्या विद्यार्थी वाहतुकीच्या 8 ते 10 बसेस एकापाठोपाठ रस्त्यावर आणतात, त्यामुळे अचानक वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रकार मागील काही दिवसांत समोर आले आहेत। होलेवाडी तालुकाखेड येथील आर्या माणिक होले हिने हरियाणा या ठिकाणी आयोजित नॅशनल सब ज्युनियर तायक्वांदो 22 किलोग्राम या मुलींच्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे। या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी भाग घेतला होता। आर्याने अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय मिळवला। चाकणमधील बँकांच्या कारभाराने नागरिक त्रस्त होत आहेत। चाकणमधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये येणाऱ्या नागरिकांना चांगली सेवा, विविध प्रकारची माहिती मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। त्यातच या बँकेचे एटीएम कायम पैसे नसल्याने बंद राहत असल्याच्या नागरिकांचा मागील अनेक महिन्यांचा अनुभव आहे। संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांची या कारभारात सुधारणा करण्याची गरज आहे। ग्रामपंचायत टाकळकरवाडी या ठिकाणी सांस्कृतिक या नूतन इमारतीचे उद्घाटन कैलासवासी ज्ञानेश्वर गणपतराव टाकळकर विद्यालय या ठिकाणी नितीन गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यासाठी तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी निधी उपलब्ध करून दिला होता। अलंकापुरीत गीता जयंती एकादशी दिनी इंद्रायणीची आरती करण्यात आली। आळंदीमध्ये हरिनाम गजरात गीता जयंती साजरी करण्यात आली। यावेळी लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती। ग्रामपंचायत खरपुडी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी पुणे येथील कृषी कन्या यांनी येऊन शेतीविषयीची माहिती दिली। यावेळी गावच्या सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते। चाकण येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे। रस्ता काम केल्यावर ठेकेदार काही कामे जाणीवपूर्वक विसरला होता, परंतु प्रत्यक्षात अवघ्या 3 महिन्यात मोठमोठ्या भेगा कॉन्क्रीट रस्त्यावर पडू लागल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि भेगांवर मशीनद्वारा कटिंग करत निकृष्ट कामावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय। याबाबत तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी आता दणके द्यायला सुरुवात करण्यापूर्वी कार्यकारी अभियंते, अधिकारी व ठेकेदार यांनी राहिलेली विकास कामे तातडीने पूर्ण करून आपले पितळ उघडे पडू नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा क्रीडा विभाग आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा आंतरमहाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत खेड तालुक्यातील मोई येथील सोमनाथ फलके या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने पुणे जिल्हा श्री 2024 हा मानाचा किताब पटकावलाय। या विजयामुळे भूषण फलके याची पुढील पुणे विद्यापीठ आंतरविभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे। बुधवारी 11 डिसेंबर रोजी कांद्याची 5 ते 6 हजार पिशव्यांची आवक होऊन कांद्याला 3 ते 5 हजार रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला। खेड तालुक्याच्या विविध भागातून आणि लगतच्या तालुक्यातून पंचगंगा आणि खंडाळा बावडा जातीचा कांद्याची आवक होत असल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत। पुढील काळात कांद्याची आवक वाढण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे। सध्या आवक होत असलेला कांदा निर्यातक्षम नाही, मात्र पुढील महिनाभरात निर्यातक्षम हळवा गरवा जातीच्या कांद्याची आवक सुरू होण्याची अपेक्षा आहे। खेड तालुक्यातील खडी क्रशर चालकांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत। महसूल विभागाच्या या कारवाईने अनेक मंडळी त्रस्त झाले आहेत। थकबाकी वसुलीसाठी तहसीलदार ज्योती देवरे यांनी धडक मोहीम सुरू केली आहे। मागील 2 दिवसांच्या कारवाईत 12 खडी क्रशरला सील ठोकण्यात आली असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे। खेड तालुक्यातील खडी क्रशर चालकाकडे थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। मंडलाधिकारी आणि तलाठी यांनी जागेवर जाऊन मशीन सील करण्याची मोहीम गेल्या 2 दिवसापासून राबवण्यास सुरुवात केली आहे। खडी क्रशरसह गौण खनिज वाहतूक करणारी वाहने पकडून दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 डिसेंबर रोजी पालेभाज्यांची मोठी आवक झाली। पालेभाज्यांची आवक वाढून ग्राहक मात्र त्या प्रमाणात नसल्याने भाज्यांचे भाव मातीमोल होत असून या भाज्या मेंढरांच्या हवाली करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे। मेथी भाजी 3 रुपये 3 रुपयाला गड्डी आहे? 3 रुपये। सकाळी केवढ्याला होती? सकाळी 5 ला होती, 5 न खरेदी केली आणि 3 रुपये विकायलो। 3 रुपयाने विकताय का? का बरं एवढं का जास्त? काय भाज्यात लय आल्या, काय करतात? लय भाज्या आल्या, लय भाज्या।
हा किती द्यायचे? खेड कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार, महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक झालेली आहे. परंतु पालेभाज्यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पालेभाज्यांचे भाव एकदम गडगडलेले आहेत. पालेभाज्या म्हणजे कवडी मोल किमतीने आज बाजारात चालू आहे. आज उदाहरणार्थ कोथिंबीर असेल, कोथिंबीर 2 ते 3 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल, मेथी सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापूस सुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 4 ते 5 रुपयाला गड्डी आहे. मुळात शेतकऱ्याचा बियाचाच खर्च यामध्ये भागत नाही. त्यामुळे शेतकरी हा अतिशय नाराज स्थितीमध्ये आहे. आज रोजी बाजारामध्ये या पालेभाज्या असेल, या बकरांना जनावरांना चारावे लागतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्याला उठाव अतिशय कमी प्रमाणात झालेला आहे. त्याचप्रमाणे फळभाज्या असेल, फळभाज्यांचे सुद्धा भाव कमी प्रमाणात आहेत. कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे. फुलावर 6 ते 7 रुपये किलो आहे. वांगी 10 ते 15 रुपये किलो आहे. टोमॅटो 20 ते 30 रुपये किलो आहे. कारले 30 ते 35 रुपये किलो आहे. गवार तेवढे भाव टिकून आहे, 60 ते 70 रुपये किलो आहे. दुधी भोपळा सुद्धा अतिशय भाव कमी आहे. दुधी भोपळा सुद्धा 5 ते 10 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे. शेवग्याचे भाव अतिशय तेजीत आहेत. शेवगा 180 ते 200 रुपये किलो आहे. मिरची सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची सुद्धा भाव कमी झालेले आहे. शिमला मिरची सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेली आहे. त्याचप्रमाणे वाटाण्याचे भाव टिकून आहेत. वाटाणा 60 ते 80 रुपये किलो आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.